हाईट कमी आहे ना म्हणून बरं आहे तुझं. तर आज झालेलो आहोत आम्ही रेडी आणि आज आपल्याला जायचं आहे महालक्ष्मी येथे दर्शनासाठी. तर आपली फॅमिली आहे आणि सुमित फक्त नाही एकटा, बाकी आपण सगळे आहोत. तर चला आजचं दर्शन महालक्ष्मी जय. चला निघतोय आपण आणि आता भेटू आपण डायरेक्ट महालक्ष्मी मंदिर डहाणू. हा चला. पोचलोय आता आपण पार्किंग मध्ये लावलेले आहे आणि आता आपण दर्शनासाठी जाऊ आतमध्ये. बघूया किती गर्दी आहे इथे. दर्शन करून अजून आपल्याला पुढे सुद्धा जायचं. इकडे भंडारा असतो, वेळ असते 11:15 झालेली आहे. दर्शन करून झालेलं आहे आपलं आणि जास्त लाईन नव्हती दर्शनाला, त्याच्यामुळे लगेचच दर्शन झालं. आणि जी बाकीची आपली मंडळी आहेत ती इथे प्रसाद सुद्धा असतो, भंडारा असतो 11 ते 2 अशी ते वेळ असते. अशा प्रकारे आपली बाकीची माणसं आहेत ती जेवायला गेलेली आहेत. आणि आज माझा उपवास आहे तर मी आहे थोडंसं फोटोशूट करते जेणेकरून तुम्हालाही बघता येईल. तर मी आहे महालक्ष्मी मंदिर जे डहाणूमध्ये येतं आणि याच्यानंतरही आपल्याला पुढे जायचं आहे, तिकडेही आपलं दर्शन होणार आहे. तर इकडे भंडाऱ्यांचा खेळ झाला की आपण लगेचच निघणार आहोत पुढे जायला. महालक्ष्मीवरून दर्शन घेऊन आता आपण तर आता आपण आशागड इथे जाणार आहोत. तिथे सुद्धा देवीचं मंदिर आहे. पुढचं दर्शन आपण तिथे घेऊ. चला पोचलोय आपण आशागड येथे आणि इथे आई संतोषी मातेचं मंदिर आहे. हा चला तिकडे.
आहे आपण आणि आता बाहेर निघालोय. तर इकडे सुद्धा आहे बघण्यासारखं दाखवते. चला आता चला इकडे जाऊ आपण. मंदिरामध्ये दर्शन घेतलंय आपण आणि मंदिराच्या मागे पण इकडे एक छोटं मंदिर आहे, तिथे आपण जाऊ. मम्मी दे ना तिकडून ना घंटी वाजवत आलं ना मम्मी दे बाहेर. तू परवा जाईल बघ उद्या का परवा. आपलं काय इथे आम्ही लाईनला राहिलो आणि एक एकच माणूस आतमध्ये जातो इथे दर्शन घेण्यासाठी. दाखवतो हाईट कमी आहे ना म्हणून बरं आहे तुझा माहिती आहे. खाली वा आपण जाऊया आता. तर आपण दर्शन घेतलं पण एकच व्यक्ती जाऊ शकते. ती आल्यानंतर मग दुसरी व्यक्ती जाऊ शकते. गोळी नाही आणली का? मी परत जाईल सगळी गेली का. इकडे वातावरण एकदम शांत आहे. आशागड झोप आली तिला. अगं आपलं दर्शन झालं महालक्ष्मी इथे. त्यानंतर आशागड इथे आलो आपण आणि इथे एवढी गर्दी नाही आहे. वातावरण छान आहे, एकदम मस्त वाटतं. तर अशा प्रकारे छानपैकी दर्शन झालेलं आहे आपलं. थकवा आला, विधी करायचं आहे, जेवण झालं. लग्न लावायचं कोणाला आहे? अरुला मज्जा आली. चला इथे दर्शन करून आता आपण निघणार आहोत पुढे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया आपण एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.